एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या आलात धन्यवाद. आणि थोडा अवघड विषय आहे तरी सुद्धा तुम्ही आलात, कारण विषय जो दिला मी त्याच्यावरनं थोडीशी विषयाची व्याप्ती कळत नाही. मला माहिती नव्हतं की पहिले सोमवारी सुद्धा काहीतरी ओंकाराशी संबंधित विषय होता, मला आधी माहिती नव्हतं. जेव्हा मावशीला विषय कळवला तेव्हा विषयाचा ओंकाराशी संबंध शेवटी 10 मिनिटात येईल फक्त. म्हणजे पहिली 50 मिनिटं शक्यतो ओंकारात परिणिती कशी होणार आजच्या विषयाची ते शेवटच्या 10 मिनिटातच येईल. त्याच्यापर्यंत तोपर्यंत ओंकाराशी फारसा संबंध नाही. मध्ये मध्ये थोडासा येईल. श्लोक म्हणून चालू करूया, पुढचा श्लोक मी नंतर म्हणेन, पण श्लोक थोडासा उपनिषदातला विषय असल्यामुळे एक शांतिमंत्र म्हणतो. त्याने येत असेल त्याने माझ्या मागोमाग म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. मला अज्ञाकडून सत्याकडे जायला मदत कर. मला अंधाराकडून प्रकाशाकडे जायला मदत कर. आणि मला मृत्यूकडून अमृतत्वाकडे जायला मदत कर. अशा अर्थाचा श्लोक आहे. ती मदत आपल्याला कशी होते बघूयात या पिढी पद्धतीमध्ये. थोडा कागद घेऊन बोलतो, कारण मी मुद्दे लिहिलेत फक्त. भाषण सगळं लिहिलं नाही त्यावर, म्हणजे मनात कसं बोलणार आहे. पहिली गोष्ट एक सांगू इच्छितो की मी आज जे काय बोलणार आहे त्यात जो काय मी अभ्यास करतोय गेले 1-2 वर्ष, म्हणजे खूप माझा गाडा अभ्यास नाही की मी याच्यावर 1 तास बोलू शकेन, पण मला जेवढं समजलंय तेवढं तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. आपला पण त्याच्या पुढे अभ्यास करून समजून घेणे थोडंसं जास्ती महत्वाचं आहे. बरेच जण आहात तुम्ही जे वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करता, त्यामुळे ऑलरेडी तुम्ही त्या विषयामध्ये काहीतरी अभ्यास नक्कीच केलेला असेल, पण मला जेवढं समजलंय शक्य झालंय तेवढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्या समोर. मी मगाशी म्हटलं तसं आधी ओंकाराच्या नंतरच्या शांततेबद्दल जास्ती आज मी बोलणार आहे. आणि ते मी थोडंसं मांडुक्य उपनिषदावर धरून बोलणार आहे. मांडुक्य उपनिषद याच्यामध्ये ओंकाराचं महत्व ज्ञानमार्गामध्ये कसं आहे ते साधारण सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सो ते मी आज थोडंसं सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मांडुक्य विषयाला हात घालणार आहे. मांडुक्य या विषयाला खूप मोठा गहन विषय आहे. त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगितलं उपनिषदाबद्दल, पण खूप मोठा गहन विषय. तर त्या मांडुक्य उपनिषदाचा जो शांती मंत्र आहे तो पण आपण एकदा म्हणूया. ओम भद्रम करणे विरुद्ध सगळ्यांना येत असेल तोही माझ्या मागे म्हणावा. ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिः यशेम देवहितं ददायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. मांडुक्य उपनिषद हे अथर्ववेदामध्ये आहे. अथर्ववेद हा सगळ्यात कमी अभ्यास केला जाणारा वेद आहे. शेवटी येतो त्यामुळे म्हणजे आपल्या कर्मकांडाच्या विषयापर्यंत खूप कमी अभ्यास केलेला वेद आहे, पण सगळ्यात मोठं आणि सगळ्यात गरज विचार मांडणारं जे उपनिषद आहे ते अथर्ववेदामध्ये आलेलं आहे. त्याचा हा म्हणजे त्या वेदाचा हा शांतिमंत्र असं म्हणायला हरकत नाही. गेले अनेक दिवस माझ्याने ही व्याख्यानं चालू आहेत आणि अध्यात्माच्या मार्गातून उन्नती साधण्यासाठीचा विषय आहे. सो थोडस संवाद करायचा प्रयत्न करेन 1-2 मिनिटं, म्हणजे मला थोडासा अंदाज येईल. अध्यात्म म्हणजे काय किंवा अध्यात्माची साधना म्हणजे काय असं म्हटल्यावर की आपल्या मनामध्ये काय विचार करत कोणाला जर काही सांगावं असं वाटलं तर म्हणजे मी त्यातनं थोडंसं पुढं म्हणजे अंदाज घ्यायचा प्रयत्न करेन आणि त्यातनं थोडंसं पुढं सांगेन. हा पण आपण ती साधना करतो आध्यात्मिक साधना हा परमात्म्याला जाणून घेणे किंवा आधी आत्मा जाणून घेणे. पण
की साधना करताना आपण कुठले मार्ग अवलंबतो साधारण, म्हणजे ते माझ्यामध्ये अंतिम ध्येय झालं परमात्म्याला जाणून घेणं. आपण परमात्मा म्हणजे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. योग साधना, बरोबर. आपण योगाबद्दल थोडंसं बोललो सोमवारी बहुधा, थोडंसं योगाच्या नामस्मरण, मला पाहिजे ते 2 गोष्टी आल्या समोर, त्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो. सो नामस्मरण ही अशी गोष्ट आहे, आपण आता नामस्मरणातनं देवाचं स्मरण करतो आणि देव आणि परमात्मा याच्यामध्ये फरक आहे का बाबा, तर एक गोष्ट आपण आज जाणून घ्यायचा प्रयत्न करू. पण नामस्मरण करतो आपण जेव्हा तेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो की समोर भगवान शंकर आहे, गणपती आहे, विष्णू आहे. सो नामस्मरण करतो किंवा भक्ती मार्ग जेव्हा आपण वापरतो आध्यात्मिक साधनेसाठी, तेव्हा कुठेतरी विश्वास असणं गरजेचं आहे. सो विश्वासावर आधारित असा हा भक्ती मार्ग आहे असं मी म्हणेन. तो विश्वास ज्यांच्या मनात नसतो ते भक्ती मार्गाचा अवलंब करू शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनात देवाबद्दल विश्वास असेल समजा आणि आपण भक्ती मार्गावर नामस्मरण करत असू तरी सुद्धा आपण कधीच देवाबद्दल जे प्रेम असतं ते आपल्या मनात त्या पद्धतीने आणू शकतो का असा विचार करायला हरकत नाही. भक्ती मार्गामध्ये आपण देवाची भीती असल्यामुळे उपासना करतो का प्रेम असल्यामुळे उपासना करतो, नक्की विचार करण्याचं होतं. कुठेही कॉमेंट करत नाही, पण नक्की विचार कर, आपला विचार करायचा. या सगळ्यामध्ये थोडंसं विचाराच्या दिशेला मी नेणार आहे. ठीक आहे. सो भक्ती मार्ग हा असा मार्ग आहे की त्याच्यामध्ये विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. श्रद्धा, विश्वास म्हणजे श्रद्धा. मी देव आहे आणि त्याच्यावरती माझी श्रद्धा आहे, पण मी देवाशी माझं नातं जोडू शकतो का, की मी देवाला माझे वडील, आई, मित्र असं मानून जर प्रेम करू शकतो का आणि त्याला पूर्ण समर्पण करू शकतो का, या ती पातळी गाठली तर भक्ती मार्गातून आपण अध्यात्मातनं परमात्म्याची जाण करून घेण्याची आपण पोहोचू शकतो. दुसरं सांगितलं तुम्ही योग साधना, म्हणजे आपण ध्यान असेल किंवा मन सर्व गोष्टींपासून दूर करणं, शांत करणं मनाला, सर्व विचार बाजूला करणं मनातले, आणि त्यातनं आपल्याला समाधीपर्यंत पोहोचता येते का, हा दुसरा मार्ग झाला की जो झाला योग मार्ग. आणि हे 2 मार्ग असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचंय, एकामध्ये भक्ती करायची, एकामध्ये ध्यान करायचं. देयर इज समथिंग टू डू, थोडक्यात काहीतरी कार्य करायचं या दोन्ही मार्गांमध्ये आपल्याला. असं आपल्याला म्हणजे आपल्याला आध्यात्मिक साधना करायचं म्हणजे मी काय करू मला सांगा, मी ध्यान करू का, मी नाम घेऊ का, असं आपल्याला संपूर्ण म्हणजे लोक विचारतात नॉर्मली. आज मी तिसरा एक मार्ग जो सगळ्यांना आपल्याला माहितीतला आहे, पण तो आपण फारसं त्या मार्गाकडे जात नाही, ज्ञान मार्ग. मी अजून एक मार्ग सोडला, कर्म मार्ग, तो थोडासा भक्ती मार्गाशी रिलेटेड आहे की मी निष्काम कर्म जर करत राहिलो, कुठलेही फळाची भावना, म्हणजे गीतेमध्ये जे सांगितलंय त्यातनं सुद्धा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. फक्त तेवढंच केलं तरी सुद्धा, म्हणजे दुसऱ्यामध्ये मी परमात्मा होऊन त्याची सेवा केली, माझे शत्रू असेल तरी सुद्धा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. सो थोडंसं बघितलं तर भक्ती मार्ग किंवा कर्म मार्ग जो आहे याच्यातनं तुम्हाला मनाची शुद्धी मिळते. थोडंसं योग मार्ग जो आहे त्याच्यातनं तुम्हाला मनाची एकाग्रता मिळते. हे दोन्ही आपले मनाचे दोष आहेत, ते दोन्ही या मार्गातनं निघतात. पण एक तिसरा दोष आहे आपला मनाचा, तो म्हणजे अज्ञानी किंवा अविद्या आहे. ती कशाची अज्ञान आहे किंवा कशाची अविद्या आहे मी सांगतो पुढं. पण आपण साधारण सगळे भक्ती मार्गामध्ये जास्तीत जास्त लीन असू असं मला वाटतं. कोणा म्हणजे रामाचं नाव घेत असू, शंकराचं नाव घेत असू, शक्यतो सगळे. सो मला तिथनं थोडंसं ज्ञानमार्गाचा विचार करायला लावणं आज माझं हेतू आहे. म्हणजे थोडासा विचारपूर्वक या गोष्टी केल्या तर आपल्यात काय बदल घडू शकतो आणि तो विचार थोडासा मांडण्याचा मी प्रयत्न करणार. सो मी ज्ञानमार्गाकडे आपल्याला थोडस नेणार आहे. ज्ञानमार्गामध्ये रोजच्या आपल्या अनुभवांमधून आपल्याला हे शिकायचंय की परमात्मा काय. रोजच्या अनुभवांमध्ये कुठेही मी ध्यान करून चमत्कारिक मला अनुभव घ्यायचा नाही की बाबा विवर्तकांना ध्यान करून ते मंगळावर जाऊन मला हे सगळं काही नकोय, किंवा मी देवाची उपासना करून मला देव दिसला पाहिजे वगैरे हे पण काय. म्हणजे रोज मी आता बोलतोय, मी हे बघतोय, मी काहीतरी विचार करतोय, मी स्वप्न बघतोय, मी झोपलोय, या आपल्या रोजच्या अनुभवातून आपल्याला परमात्मा समजू शकतो का, म्हणजे तत्व काय हे समजू शकतं का, असा थोडासा विचार आहे. सो आत्मविचार करायचा आहे थोडासा, आणि आत्मविचार करता करता परमात्म्याचा विचार करायचा. असा हा ज्ञानमार्गाचा प्रमुख फरक आहे भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्गापेक्षा. आणि ज्ञानमार्ग हा वेदांतातून आलेला आहे. वेदांत म्हणजे सर्व उपनिषदांचं सार आहे थोडक्यात. आणि उपनिषदांमध्ये काय सांगितलंय तुम्हाला त्यांना माहिती,
परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय. पण उपनिषदामध्ये 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे मीच ब्रह्म आहे, किंवा अयम आत्मा ब्रह्म, ज्याच्यामध्ये आपण आज बोलणार होय मांडव्य उपनिषदाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म, म्हणजे हा आत्मा म्हणजे ब्रह्म आहे. असे 4 महावाक्य आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामधनं आपल्याला साधारण असं वाटतं की मीच म्हणजे मी ब्रह्म आहे, म्हणजे किंवा मी म्हणजे देव आहे. आता मला कळलं, आता मी भक्ती पण करणार नाही किंवा मी ध्यान पण करणार नाही. तर हे समजून घेताना थोडंसं समजूतदारपणे समजून घेतले, थोडीशी मॅच्युरिटी दाखवून समजून घेतले की आमच्या जनरेशनची किंवा आमच्यापेक्षा लहान लोक असतील त्यांच्या खूप लोकांचा देवावर विश्वास नाही, त्यांच्याशी मला जास्ती बोलायला आवडेल किंवा आवडतं की माझा स्वतःचा देवावर विश्वास नव्हता. म्हणजे देवासमोर नमस्कार करणं किंवा पाय टेकणं हे मी कृती म्हणून करायचो, त्यात सद्भावना किंवा त्यात समर्पण नव्हतं. गेली 2 वर्ष मी याचा अभ्यास करतोय किंवा यातनं मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की देवाला नमस्कार का करू. आणि हे जाणल्यावरती माझी भक्ती थोडीशी त्याला बळ मिळालं आहे असं मी म्हणेन. ते बळ मिळणं गरजेचं आहे. मी हे आजचं माझं हे ऐकल्यावरती मी नाम घेणं सोडून देतो किंवा ध्यान करणं सोडून देतो ही अपेक्षा नाहीये, पण त्याला कसं बळ मिळेल. मी आज जो विचार सांगतोय त्या तो विचार करून हा थोडासा जास्ती त्याच्यामधला भाग आहे. मी म्हटलं तसं की शंकराचार्यांनी हा ज्ञानमार्ग सांगितलाय. सर्व आध्यात्मिक गुरु जे आहेत आपले, प्रत्येक जण वेगवेगळे हे करत असाल, कुंडलेकर महाराज असतील, गजानन महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, जे कोणी आपले गुरु असतील, म्हणजे मी एक माहितीतली नावं घेतली त्यातल्या त्यात. प्रत्येकाने सर्व मार्ग सांगितले वेगवेगळ्या पद्धतीने. शंकराचार्यांनी सांगितले की कर्म आणि भक्ती किंवा ध्यान हे फाउंडेशन आहेत, पायाभूत आहेत तुमच्या ज्ञानमार्गाकडे. ते ज्ञानमार्ग सगळ्यात वरती आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे हेच बरोबर मानायचं असं मी असं म्हणत नाही. मी स्वतः ज्यांना काय म्हणजे फॉलो करतो किंवा मानतो ते रामकृष्ण परमहंस आहेत, त्यांनी सांगितलं की सर्व मार्ग पाळा, त्यातला एकच मार्ग पाळा, पण ते पूर्ण कल्लीनं त्यांनी केलं तर तरी सुद्धा तुम्हाला करण्याची प्राप्ती होऊ शकते. सो हे खूप पर्सनल आहे. आपला विचार करून आपल्याला मनात जे सुचतंय ते करणं गरजेचं आहे. मी सांगतोय किंवा दुसरा कोणतरी सांगतोय म्हणून करणं गरजेचं आहे. आपला विचार जो आपण करत नाही नॉर्मली, आपला विचार हा खूप गरजेचा आहे, खूप गरजेचा आहे. सो मी तो विचार सतत करत राहते. मी चालताना सुद्धा मला परमात्म्याची प्राप्ती होते का, मी गाडीत बसताना सुद्धा हा विचार शेवटी मी थोडासा न्यायचा प्रयत्न करणार. तो हा जो विचार आहे, आणि आजचं जे म्हणलं असं की मांडुक्य उपनिषदामधून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मांडुक्य हे जी 10-11 जी प्रमुख उपनिषद आहेत ज्याच्यावरती आदि शंकराचार्यांनी भाष्य केलं किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी भाष्य केलं आणि वेदांताच्या अनेक शाखा मांडल्या, त्यातलं सगळ्यात छोटं उपनिषद आहे. फक्त 12 श्लोक आहेत आणि मी त्याचे प्रिंटआउट आणल्या मी तुम्हाला घेणार आहे. आपण एक श्लोक म्हणून त्याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू. मी एवढ्यासाठी हे करतोय की आपल्याला असं वाटतं की खूप गहन अवघड संस्कृत असेल आणि आपल्याला समजणार नाही, पण तसं नाहीये. थोडंसं मी जे प्रिंटआउट आणले त्यामध्ये सगळ्या संधी केलेल्या आहेत, तर पुढले नाही, त्यामुळे वाचायला थोडं कधी कधी आवडत होतं. तर मलाही म्हणायला ते अवघड आहे खूप मनापासून लागतं, कारण मी ते कोण रोज पाठ करून म्हणत नाही, ते अपेक्षित नाहीये. उपनिषद म्हणतं ते उपनिषद सार समजून घेणं अपेक्षित आहे. पण मी ते प्रिंटआउट जेव्हा योग्य वेळी जेव्हा मी ते वाटेन, आतापासून जरा तुम्ही वाचत बसा म्हणून तरी आता वाटत नाहीये, योग्य वेळेला मी ते वाटेन. पण खूप सोपं आहे म्हणून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मी म्हटलं असं 12 श्लोकांचं उपनिषद आहे, पण ज्या पद्धतीने त्या उपनिषदाचा अभ्यास केला जातो ते एक सांगतो की कधी लिहिलं गेलं 5,000-10,000 वर्षापूर्वी आपल्याला माहित नाही, उगम माहित नाही, म्हणून तसं अनुभववेदामध्ये आहे. त्या मांडुक्य उपनिषदावर गौडपाद जे आहेत ते आदि शंकराचार्यांचे गुरूंचे गुरु, महागुरु असं म्हणू शकतो, दादा गुरु म्हणू शकतो, त्यांनी कारिका लिहिली, म्हणजे त्याला भाष्य म्हणतात किंवा कॉमेंट्री म्हणतात. संस्कृतमध्ये लिहिलेली कारिका आहे, ज्याला मांडुक्य कारिका असं म्हणतात. ते 100 श्लोक आहेत साधारण. त्याच्यावरती शंकराचार्यांनी मूळ उपनिषदाचे 12 श्लोक आणि गौडपादांनी रचलेले 100 श्लोक, याच्यावरती अजून संस्कृतमध्ये भाष्य लिहिले आहे. असं सगळं मिळून त्या उपनिषदाचा अभ्यास केला जातो, कारण ते 12 श्लोक आहेत, त्यातनं खूप गरम काहीतरी सांगायचे. ते असं त्यांना समजलंय, त्यांनी ते भाष्य करत करत पुढे गेले. गौडपादांनी त्याच्यावरती 100 श्लोक लिहिले. म्हणलं असं ते 4 प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण जे आगम प्रकरण आहे, त्याच्यामध्ये ते मूळ उपनिषद आहे 12 उपनिषदांचं, त्याच्यावरती थोडा अर्थ सांगायचा प्रयत्न केला आहे गौडपादांनी. दुसरं प्रकरण आहे जे अद्वैत प्रकरण आहे, त्याच्यामध्ये नॉन ड्युअलिटी किंवा दोन जगामध्ये एकच सत्य आहे आणि आपण सुद्धा त्या सगळ्या सत्याचा अंश किंवा
अपिअरन्स हवं ते सांगायचा त्यांनी प्रयत्न केला, अद्वैतवाद सांगायचा प्रयत्न केला. तिसरं प्रकरण आहे ते वैतथ्य प्रकरण आहे. जर अद्वैत असेल, फक्त हे ब्रह्म किंवा परमात्मा एकच सत्य असेल, ते जग मिथ्या आहे, जग खोटं आहे, आपण जे बघतोय ते कसं खोटं आहे. आता आपल्या ट्रान्झॅक्शनल व्यावहारिक याच्यामध्ये खरं नव्हतं, पण पारमार्थिक किंवा ऍब्सोल्यूट रियालिटीमध्ये खरं ते आहे का खोटं आहे, तर खरं हे खोटं कसं आहे हे सांगायचा प्रयत्न केला. आणि शेवटचं आहे अलाट प्रकारे, अलाट शांती. अलाट शांती म्हणजे क्वेंचिंग द फायर ब्रँड किंवा लागलेली आग बुजवण्याचा प्रयत्न. त्याच्यामध्ये या सगळ्यामधनं एवढं माझं थोडंसं प्रचंड बौद्ध किंवा ते बौद्ध याच्याकडे जात आहेत असं याचा सांगायचा प्रयत्न केला लोकांनी. सो त्यांनी त्या शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी अजातवाद सांगितलंय की जगाची निर्मिती पण झालेली नाही आणि अंत पण होणार नाही, कसं. सो हे त्यांनी 100 श्लोकांमध्ये सांगितलं आणि त्याच्या पुढं आधी शंकराचार्यांनी त्याच्यावर एक कॉमेंट्री केली आहे. सो याचा अभ्यास थोडासा या मांडुक्य उपनिषदनं केला जातो. आणि मी म्हटलं असं 12 श्लोक आहेत, साधारण त्याचे 4 भाग आहेत असं म्हणता येईल. पहिले 2 श्लोक आहेत, मग ते 3 ते 4 श्लोक आहेत, मग एक सिंगल श्लोक आहे 7वा श्लोक, ज्याच्यावरती आपण थोडा वेळ आज देऊ, जो माझ्या मते आणि अनेक लोकांच्या मते आपल्या पूर्ण आध्यात्मिक जे काय आपली परंपरा आहे, सर्व प्रकारची परंपरा, त्याचं मूळ स्थान हा 7वा श्लोक आहे मांडुक्य उपनिषदचा माझ्या मते. तो तुम्ही श्लोक वाचलात की तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये काय सांगितलंय. आणि मग पुढं त्याच्यानंतर पहिल्या 5 याच्यामध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगितल्यानंतर त्याचं तुम्ही ओंकाराशी सांगड कशी घाला. रोजच्या मी म्हणलं की आपल्याला काहीतरी करायला लागतं, केल्याशिवाय आपल्याला वाटत नाही की आपण काहीतरी पुढे जातोय. सो ते करण्यासाठी काहीतरी एक कृती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं ते साधारण गणित आहे. मी देतो एक एक वाट, एक एक दोन पुढे पास करा. जोपर्यंत पेपर पोहोचते तोपर्यंत मी साधारण स्वरूप सांगतो. मी म्हणलं तसं उपनिषदाचं रोजच्या आपल्या अनुभवांमधनं आपल्या समोर म्हणजे उपनिषद आणि पहिल्या काही श्लोकांमध्ये आपण रोज कसं जगतो हे तुम्हाला रिप्ले केलंय. थोडक्यात रिप्ले म्हणतो मी परत की कारण तेच आपल्याला समजतं, त्याशिवाय आपल्याला रोजचा ते आपल्याला समजण्यात नाही म्हणून ते रिप्ले केले की आपण काय पद्धतीने जगतो रोज. तर डिटेलमध्ये जाणार आहे, पण उपनिषदात काय सांगितलं की तुम्ही जागृत अवस्थेत असतात. आता आपण सगळे गुप्तुली जागृत अवस्थेत झोपणार नाही कोणी पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये. ही जागृत अवस्था झाली. रात्र झाल्यावर आपण झोपतो, ही दुसरी अवस्था झाली. पण त्या झोपेच्या अवस्थेमध्ये अजून 2 अवस्था आहेत. एक अवस्था आहे ती आहे स्वप्नावस्था, की आपण स्वप्न बघत असतो. म्हणजे याच्याशी प्रत्येक जण रिलेट करू शकेल. आपण प्रत्येक जण जागे आहोत असतात. झोपल्यावरती आपण प्रत्येक जण स्वप्न बघतो आणि आपण गाढ झोपतो. आपण सगळेजण म्हणू शकतो की मी गाढ झोपलो होतो, नक्कीच म्हणू शकतो मी गाढ झोपलो होतो. उठल्यावरती आपण म्हणतो मी गाढ झोपलो होतो, पण आणि स्वप्न बघत होतो. जो गाढ झोपेत आपल्याला काय झालं काहीच सांगता येत नव्हतं, पण गाढ झोपेबद्दल बघणार होतो. या 3 अवस्था उपनिषदाच्या पहिल्या 3-4 श्लोकांमध्ये सांगितल्या. त्यांनी कोणी दिलंय, कोणी दिलंय आपल्याला माहिती आहे. सगळ्या ऋषींनी त्यांना आलेले अनुभव, परमात्म्याचा अनुभव शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात. सो 3 अवस्था मी रिप्ले करणार आहे तुम्हाला. पण आपलं खरं स्वरूप म्हणजे 3 अवस्था आहेत काय, 3 अवस्थांच्या मागे काहीतरी आहे बाबा पलीकडे, हे पुढच्या 7व्या श्लोकामध्ये सांगितले आहे. तर ते पहिले 3 आपण रिप्ले करूया जितक्या सहज शक्य होईल तसं. मी पहिला श्लोक म्हणतो, म्हणजे मी म्हणलं असं की याला चाल कशी आहे वगैरे, मी गणपाठी नाहीये किंवा असं म्हणतं. मी शक्यतो गद्य स्वरूपात हे म्हणायचा प्रयत्न करतो, तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. पहिला श्लोक आहे ओम इत्येतक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवत् भविष्यति सर्वं ओंकार एव. ह्या उपनिषदामधनं ओम इत्येतक्षरमिदं सर्वं, हे ओंकार हे सर्व आहे आणि त्याचं व्याख्यान करायचा या उपनिषदातनं प्रयत्न केला आहे. सोपं संस्कृत आहे, म्हणजे तुम्ही वाचल्यावर सुद्धा तुम्हाला साधारण अर्थ लागेल. प्रत्येक शब्दाचा अर्थ लागला पाहिजे असं नाहीये, कारण काही काही शब्द खूप अवघड आहेत त्यातले. पण साधारण वाक्याचा अर्थ लागेल
असं वाटतंय मला प्रत्येकाला. अगदी संस्कृत कळत नसलं ना तरी सुद्धा बऱ्यापैकी जवळच आहे. भूतम भवत भविष्यती सर्व ओंकार आहे. भूतकाळ, भविष्यकाळ आणि आमचा वर्तमान काळ म्हणजे सर्व काही ओंकार आहे असं पहिल्या श्लोकात म्हणलंय. सुरुवात ओंकाराने झाली पण ओंकार सोडून गेल्या पुढच्या श्लोकापासून. ठीक आहे. आणि परत शेवट ओंकाराने झाला. 12 श्लोकांमध्ये एवढं सगळं साध्य केलं बरं का. छोट्याशा एका पानात मी दुसरं पान आहे मागे, मी एका पानात प्रिंट केलं होतं पण ते वाचायला अवघड जात होतं म्हणून मी मागच्या पानावरती घेतलंय. आणि नेमका 7वा श्लोक मागच्या पानावर आहे त्यामुळे तुम्ही 7व्या श्लोकात आता जाऊ नका. यच्चान्य त्रिकालातीतम तदप्योम, आता तदप्योष्कार झालेले ओंकार आहे. मला ते काय तदप्योंकार आहे. त्रिकालाच्या पलीकडे ओंकार आहे. हे भूतम भविष्यम आणि भवत भविष्य इति हा पण ओंकार आहे पण त्याच्या पलीकडे पण ओंकारच आहे. सर्व काही ओंकार त्याच्या पलीकडे काहीतरी आहे त्रिकालाच्या पलीकडे. आणि आपण अनेक आपली काय म्हणतात स्तोत्र आहे त्याच्यात सगळीकडे हा वेदांत सांगितलंय. गुणत्रयातीता, देहत्रयातीता, कालत्रयातीता असं आपण गणपतीला म्हणतो. त्या देवाला आपण म्हणतो पण त्या देवाचा ब्रह्माशी इक्वेट केला. वेदांतामध्ये आपला ईश्वर आपण जो मानतो तो ईश्वर आणि परब्रह्म याचं स्वरूपातलं रिलेशन थोडंसं सांगायचा प्रयत्न केला. पण पहिला श्लोक साधारण अंदाजाला तुम्ही मराठीतला आजची टेक्नॉलॉजी वापरून मी ChatGPT वापरून शोधून काढले. कारण मला कुठेही ते अशा फॉर्म मध्ये प्रिंटेबल मला ते घेता येत नव्हते. या फॉन्टमध्ये सगळं असं पिक्चर्स मध्ये होते ते मी प्रिंट होतो जेव्हा मी ChatGPT वरती मांडतो किंवा पुण्यात मला देवरागीमध्ये द्यायचं म्हटल्यावरती हा असं आलंच आपण फक्त. आणि त्याचा अर्थ पण बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने सांगून आला. दुसरा श्लोक आहे म्हणजे हा पहिला श्लोक आणि दुसरा श्लोक हा प्रथम पाद हा आहे. म्हणजे तुम्ही कुठं ऐकलं मांडतो युट्यूबवरती त्याचे 4 पाद याच्यामध्ये सांगितले 4 भाग आहे. त्यातला हा प्रथम पाद हा सर्वम येतत ब्रह्म. आता इथं ती संधी जरा हे झाली. येतत ब्रह्म आहे. सर्वम येतत ब्रह्म अयमात्मा ब्रह्म. हे सर्व म्हणजे ब्रह्म आहे, परमात्मा आहे. आणि अयमात्मा ब्रह्म म्हणजे आत्मा म्हणजे पण ब्रह्म आहे. आता याचं एकीकरण कसं होतं मी सांगतो पुढे. याच्यामध्ये नुसतं डिक्टेशन दिल्यावर काही सांगितलंय आता पण ते म्हणून त्या कारिका आणि ती कॉमेंट्री वाचणं खूप गरजेचं आहे. स्वामी लोकेश परानंदांचं एक इंग्लिशमध्ये पुस्तक आहे रामकृष्ण मिशनच्या थ्रू हे केलेलं. तर ते वाचायला हरकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कारिकेचे सगळे 100 श्लोक आहेत. प्रत्येकावरती शंकराचार्यांच्या कॉमेंट्रीचं इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. थोडंसं इंग्लिश आहे फक्त. मला इंग्लिशमध्ये जास्ती लवकर समजलं आहे गोष्टी मराठीपेक्षा असं मी म्हणेन. कारण तिथले शब्द जे आहेत ना कारण सांगतो मराठीमध्ये आपण आध्यात्मिक गोष्टी ऐकायला लागलो की आपल्याला वाटतं की अरे आपण खूप मोठे झालो आणि त्यामुळे तेच शब्द जरा इंग्लिशमध्ये लांबच वाटतात आणि त्यामुळे ते इंग्लिशमध्ये ऐकायला गेल्यावरती लोकांना इथे पटतं थोडंसं. मी काय म्हणतो की आमच्या जनरेशनच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी इंग्लिश भाषेची गरज आहे असं मला वाटतं. माझं मराठी चांगलं आहे पण इंग्लिश भाषेची थोडी गरज आहे असं वाटतं कधी कधी. पण पहिलं म्हणजे सर्वम येतत ब्रह्म अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म हे उपनिषदातलं एक महावाक्य आहे. हे मांडुक्य उपनिषदातलं आहे. अयमात्मा ब्रह्म हा जो आत्मा आहे तेच ब्रह्म आहे. स्वयमात्मा चतुष्पाद. या आत्म्याचे 4 भाग आहेत. चतुष्पाद स्वयमात्मा चतुष्पाद. आता ते 4 भाग कुठले त्यातले मग 3 तुम्हाला सांगितले त्याचं रिप्ले पुढच्या श्लोकांमध्ये येईल. या आत्म्याचे 3 भाग आहेत. आता आधीच आत्मा म्हणलेलं आहे स्वतःला. आपण या आत्मा म्हणजे आपण स्वतः शरीर आणि मनामध्ये जखडलेलो होता आत्मा म्हणून. पण त्याचे शरीर मनामध्ये जखडलेले 3 भाग काय आहेत ते पुढच्या 3 श्लोकामध्ये रिप्ले केलेले आहेत. तिसरा श्लोक म्हणजे आता पुढचं पद चालू झालंय. जागरित स्थानो बहिष्प्रज्ञ सप्तांग 19 मुख स्थूलभूक वैश्वानर प्रथम पाद. जागरित स्थान समजायला सोपं आहे. जागरित स्थान म्हणजे तुमचं जागृत अवस्था वेकिंग वर्ल्ड तुमचं तुम्ही जागे आहात ती अवस्था. बहिष्प्रज्ञ तुम्ही जेव्हा जागृत अवस्थेत असतात तेव्हा तुमचे सर्व पंचेंद्रिय कर्मेंद्रिय ही बहिष्प्रज्ञ असतात. बाहेरच्या गोष्टींचा उपभोग घेत असतात. मी काहीतरी पकडतोय, मी काहीतरी बघतोय, मी काहीतरी वाचतोय. बहिष्प्रज्ञ असतात तुम्ही तेव्हा. आता पुढचे जे 3 शब्द आहेत ते सोडून द्या. सप्तांग 19 मुखा स्थूलभूक वैश्वानर. आता हे सगळं जुन्या उपनिषदातनं म्हणजे आता तुमची सप्तांग कुठली आहेत तर ती म्हणजे तुमचं डोकं पोट असं याची एक सप्तांग आहे. 19 मुखा म्हणजे काय तर ती म्हणजे थोडक्यात पंचेंद्रिय तुमची 5 तुमचे सेन्स ऑर्गन्स, 5 कर्मेंद्रिय तुमची म्हणजे झाली 10, 5 वायू प्राण अपान उदाहरण समान
म्हणजे 15 आणि तुमचे 4 गोष्टी आहेत तुमच्या मनाशी, मनोबुद्धी, अहंकार, चित्त, अशी 19 आणि अजून 2 आहेत तुम्ही विसरून. मी म्हटलं की त्या फिजिकल डिटेल्समध्ये जायची गरज नाही, तुमच्या प्रत्येकाच्या मध्ये दिले. पण सांगायचा मुद्दा याच्यामध्ये असं आहे की स्थूल आहे तुमचा हा सगळा जागरित प्रपंच आहे, जागृत प्रपंच स्थूल आहे, सगळा ग्रोस आहे. म्हणजे ग्रोस म्हणजे घाण अशा अर्थ नाही, पण फिजिकल वर्ल्ड मध्ये आहे तुमचा जागृत प्रपंच. बरोबर आहे, एवढं त्या श्लोकामध्ये सांगितलं. सगळ्यांना मान्य आपण जागृत अवस्थेत आहोत आणि जागृत अवस्थेत जगतो. एक पहिला पाद पूर्ण झाला. ही गोडी आहे यातली, ते तुम्हाला रोजच्या अनुभवांमध्ये सांगायचा प्रयत्न करायचा, त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो आपण. दुसरा पाय म्हणजे आता दुसरा द्वितीय पादा काय आहे? स्वप्नस्थानो अंतःप्रज्ञा. स्वप्नस्थानो अंतःप्रज्ञा. स्वप्नामध्ये आता तुम्ही स्वप्न बघताय, असा विचार करा, झोप लागल्याने स्वप्न बघताय, तर हे समोर तुम्हाला जे जग दिसतं तसंच काहीतरी जग तुम्हाला स्वप्नामध्ये दिसतं, त्याच्यापेक्षा काही वेगळं दिसत नाही. कधी कधी असं तुम्हाला म्हणजे मनामध्ये असतं की मला 4 पायाचा माणूस कुठेतरी असेल, तुम्हाला 4 पायाचा माणूस दिसू शकतो स्वप्नामध्ये. पण साधारण तुमच्या आतल्या चेतनेने निर्माण केलेले एक जग तुम्हाला स्वप्नात दिसतं. सो स्वप्नातलं जग आणि बाहेरचं जग याच्यामध्ये फारसा काही फरक नाहीये, फारसा काही फरक नाही. फक्त ते अंतःप्रज्ञ असताना तुम्ही बघितलेलं जग आहे. बरोबर आहे. सो बहिष्प्रज्ञ आणि अंतःप्रज्ञ. सप्तांग 29 मुखः प्रविविक खूप तेजसः द्वितीय पादा. आता मी एक गोष्ट म्हटली बोलायची राहिली. पहिला जो आहे जागरित स्थान, तुमचा आत्मा किंवा तुमची चेतना ह्या एका बॉडीमध्ये किंवा ह्या शरीर मनाशी जेव्हा संबंधित आहे आणि तुम्ही जेव्हा बहिष्प्रज्ञ आहात तेव्हा त्याला वैश्वानर नाव दिलंय. नावाची हे काही गरज नाही, पण वैश्वानर नाव दिलंय. ठीक आहे. आणि तोच जर वैश्वानर असा विचार करा की आपल्या सगळ्यांचे जी चेतना आहे एक कॉमन मोठी चेतना जेव्हा बहिष्प्रज्ञ आहे तेव्हा त्याला विश्व किंवा विराट नाव दिलंय. आणि तेच विराट रूप दर्शन 11व्या अध्यायात घडलंय अर्जुनाला. असा विचार करा की जगातले ज्या काय सजीव निर्जीव वस्तू आहेत ते एका माणसाकडनं तुमच्याकडे बघतात, एकत्र तुमच्याकडे बघतात, तर ते विराट दर्शन आहे. सो असा विचार करा की सर्व बहिष्प्रज्ञ आत्मे हे विराट आहे. ठीक आहे. तसंच दुसरं जे आहे तर हा वैश्वानर झाला. दुसरा जो आहे तो आतल्या विषयांचा आत्मा अंतर्मुख आहे तुमचा. त्याला आपण मी याच्यात खूप डिटेलमध्ये जात नाही. याची ऍक्च्युली प्रत्येक अवस्थेचे खूप डिटेल्स मला सांगता येईल. आपल्याकडे एकच तास आहे त्यामुळे ते थोडंसं जे पुढे नाही कारण 7 वाजता थोडं महत्वाचं आहे. तेजस हा द्वितीय पादा. सो पहिल्याला वैश्वानर म्हणले, दुसऱ्याला तेजस म्हणले. नाव बघा थोडीशी बदलली आहे, थोडस फरक पडलाय. आता हा जो तेजस आहे हा आपला सिंगल बॉडी माइंडचा जो आत्मा अंतर्मुख झालेला आहे किंवा अंतःप्रज्ञ झालेला आहे तो तेजस असेल. असा विचार करा की आपल्या सगळ्यांच्या चेतना जेव्हा अंतर्मुख झाल्या, कॉस्मिक फॉर्म बहिष्प्रज्ञ विराट होता, हाच कॉस्मिक फॉर्म जेव्हा अंतःप्रज्ञ असेल तर त्याला हिरण्यगर्भ म्हणले. वेदांतामध्ये सगळीकडे हिरण्यगर्भ आपण खूप वेळा ऐकतो, वैचिरून श्लोक म्हणतात किंवा काय म्हणतात तेव्हा तो त्याचा अर्थ हा आहे साधारण हिरण्यगर्भ. सो त्याला हिरण्यगर्भ म्हणले. ठीक आहे. ही आपली दुसरी बाजू झाली. आता हा विचार करा की बाहेरचं जग प्रत्येकासाठी वेगळं आहे. प्रत्येक जण सब्जेक्टिव्हली स्वतःचा अनुभव घेतो. मी जसं समोर बघतोय आणि तुम्ही तीच गोष्ट समोर बघितली तर तुम्हाला मिळणारी अनुभूती आणि मला मिळणारी अनुभूती पूर्णपणे वेगळी आहे. माझ्या जुन्या अनुभूती आणि याच्यामध्ये त्याचा अनुभव घेतोय. अंतःप्रज्ञ सुद्धा सगळं जग हे वेगळं आहे प्रत्येकासाठी, पण तोच मूळ आत्मा ते त्याचा अनुभव घेतोय. तिसरं सुषुप्ती. आता याच्यासाठी 2 श्लोक आहेत. यत्र सुप्तो न कच्चन कामम कामयते न कच्चन स्वप्नम पश्यते. आता मी एक फरक सांगतो. जेव्हा तुम्ही बहिष्प्रज्ञ असतात तेव्हा तुम्ही तुमचं शरीर आणि मन दोन्ही चालू असतात. जेव्हा तुम्ही अंतःप्रज्ञ असतात तेव्हा तुमचं शरीर लोकलेलं असतं, तुम्ही शरीरापासून तुटलेले असतात. तुम्ही स्वप्न वगैरे असतं तेव्हा शरीरातला तुमचा फास नसतो. स्वप्नात जागा यायला कळते की अरे मी इथं बसलोय, इथं जागा वगैरे आणि काहीतरी जर मला घाम फुटलाय, माझ्याकडून आग लागला तर मी मरणार होतो आणि एकदम तुम्ही जागे होता आणि तेव्हा तुम्हाला कळतं की अरे मी इथं बसलोय. तेव्हा तुमचा तुमच्या शरीराशी संबंध येतो. तोपर्यंत तुमचा पूर्णपणे मनाशी संबंध असतो तुमचा.
ठीक आहे. सो शरीर तुटलं जेव्हा तुम्ही अंतःप्रज्ञ झाला, बहिष्प्रज्ञातून तुम्ही शरीर आणि मन दोन्ही तुमच्या आत्म्याबरोबर होतं. शरीर तुटलं तुम्ही अंतःप्रज्ञ झाल्यावरती, आणि आता तुम्ही सुषुप्तीत जाताय. यत्र सुप्तो न कंचन कामं काम येते, की कुठल्याही गोष्टीचा वासना नाही करत आहे. मला हे पाहिजे ते पाहिजे, मी हे बघतो ते बघतो, असं काहीही होत नाहीये. ठीक आहे. या न कंचन स्वप्न पश्य, मला स्वप्न पण पडत नाही. तुम्ही बहिष्प्रज्ञ पण नाही आणि अंतःप्रज्ञ पण नाहीये इथं. तर सुषुप्त सोपं संस्कृत आहे. म्हणजे मला हे तुम्हाला हसवून येते की आता संस्कृत सोपं आहे, उपनिषद संस्कृतमध्ये वाचायला हरकत नाही, बाकीची सुद्धा अर्थ समजून घेऊन. तर सुषुप्त ही सुषुप्ती आहे, डीप स्लीप, गाढ झोप. तुमचं शरीर आणि मन दोन्ही तुमच्यापासून दूर गेलेलं आहे. गाढ झोपेतला तुमचा अनुभव आठवून बघा, की तुम्हाला तुमचं मनही जाणवत नसतं आणि तुमचं शरीरही जाणवत नसतं. प्रत्येकाला हे कुठंतरी रेझोनेट होतं की गाढ झोप प्रत्येकाला लागत नसेल तर माहित नाही मला, पण गाढ झोप प्रत्येकाला अर्धा तास, पाऊण तास, एक तास कुठेतरी त्या 8 तासामध्ये लागते. तेव्हा आपलं शरीर आणि मन दोन्ही दूर असतं. उठल्यावरती आपण म्हणतो की अरे मी खूप गाढ झोपलो. दॅट इज द प्रूफ की तुम्ही खरंच गाढ झोपला होता. आणि ती गाढ झोप आपल्याला आलेली असते, आणि तेव्हा तुमचं शरीर आणि मन दोन्हीची तुम्हाला कल्पना नसते, अजिबात कल्पना नसते. हे तुम्हाला जाणवत नाही त्या गाढ झोपेत, पण ही सगळ्यात तुमच्या परमात्म्याच्या जवळची स्टेज आहे तुमची. ती तुम्हाला जागृत अवस्थेत सुषुप्ती आली तर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती झाली असं म्हणायला हरकत नाही. खूप लांबची गोष्ट आहे, पण ही सुषुप्ती आहे. सो तुम्ही आता अंतःप्रज्ञ पण नाहीये, बहिष्प्रज्ञ पण नाहीये, पण सुषुप्तावस्थेत आहात. सुषुप्त स्थान हा एकीभूत हा प्रज्ञान गणना, ही एकमेव कारण आहे. ह्या सुषुप्तीमध्ये तुमची जागृतावस्था आणि तुमची स्वप्नावस्था तुमच्या सुषुप्तीमध्ये मर्ज झाली आहे. पण तुम्ही जेव्हा उठणारात किंवा तुम्ही त्या सुषुप्तीतून उठणारात किंवा तुमची परत जागृत अवस्था येणार आहे. तर ही एकीभूत आहे, याच्यामध्ये सगळे एकीकरण झाले आहे सगळ्या अवस्थांचं. ओके. प्रज्ञान घन म्हणजे काय, थोडक्यात एक मास ऑफ एनर्जी आहे थोडक्यात प्रज्ञान घन. ठीक आहे. हे सगळे शब्द आपण बाजूला डिमिनिस्ट वाचून दाखवतो. एवानंदमय आनंद भूत चेतोमुख हा प्राज्ञ तृतीय पादा, याला प्राज्ञ म्हणलं. सगळ्यात बुद्धिमान माणूस असेल गाढ झोपेत असेल तर, म्हणजे कारण आनंदमय अवस्था आहे तुमची, म्हणजे तुम्हाला जाणवत नाहीये. ठीक आहे. ही तुमची तिसरी अवस्था आहे. तर याला प्राज्ञ म्हणलंय. एक माणूस जेव्हा गाढ झोपेत आहे. आता अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते इथं. आपण मगाशी म्हणलं तर अंतःप्रज्ञ आणि बहिष्प्रज्ञ असताना तुमच्या सगळ्यांचा अनुभव वेगळे असतात, सगळ्यांचा अनुभव वेगळे असतात. पण गाढ झोपेतला सगळ्यांचा अनुभव कॉमन आहे, सगळ्यांचा अनुभव कॉमन आहे. गाढ झोपेमध्ये जो अनुभव असतो तो सगळ्यांचा, आपण म्हणू की मला काही अनुभवच येत नाही गाढ झोपेमध्ये. सो अनुभवाचा अभाव नाहीये गाढ झोपेमध्ये, अभावाचा अनुभव आहे असं मी म्हणेन. उलट करतो मी थोडं. अनुभवाचा अभाव नाहीये गाढ झोपेमध्ये, पण अभावाचा अनुभव होतो सगळ्यांना, आणि सगळ्यांची गाढ झोप एकदम कॉमन आहे. म्हणजे हा सगळ्याचा कॉमन झाला, म्हणजे अद्वैताकडे जाण्याची पहिली पायरी असं म्हणून मी याला. सगळ्यांची गाढ झोप ही एकत्र, म्हणजे आपण आपल्या सगळ्यांचा एकात्म कुठे तिथे गाढ झोपेत येतो थोडक्यात असं मी म्हणेन थोडक्यात. तर ह्या एक माणूस गाढ झोपला किंवा एक जीव गाढ झोपला तर त्याला प्राज्ञ म्हणले. असं कॉस्मिक फॉर्म मध्ये ईश्वर जर गाढ झोपले, जर कॉस्मिक सर्व चेतना गाढ झोपल्या तर त्याला ईश्वर म्हणले. तो आपला ईश्वर आहे, समोर तो आहे गावाला बघतो. वेदांतामध्ये स्पष्ट सांगितलेलं की ईश्वर कोण आहे. थोडक्यात हे परब्रह्म स्वरूप आहे. याच्यावरती आपली जी 3 गोष्टी आहेत थोडक्यात, परब्रह्म स्वरूपाच्या 3 ताकदी आहेत असं नाही. आता हे सगळं कसं आहे, म्हणजे शंकराचार्यांनी आणि गौडपादांनी असं सांगितलं की खरं काही हे नाहीच आहे, अजातवाद सांगितलं, फक्त ब्रह्म आहे, बाकी काहीही जगामध्ये नाहीये. पण आता आपल्याला दिसतंय सगळं, आपण सगळं मानतोय की शंकर आहे, विष्णू आहे. सो हे एक्सप्लेनेशन वेदांतातनं कसं द्यायचं, तर त्यांनी थोडंसं कसं दिलंय की परब्रह्म जे निर्गुण निराकार आहे त्याच्या 3 ताकदी आहेत. सगळ्यात मोठी ताकद ती माया आहे. आपण सगळे एकत्र बोलतो जसं मोह माया आहे जेव्हा म्हणतो आपण, की माया ही सर्वात मोठी ताकद जेव्हा परब्रह्मातनं ऍक्ट करते तेव्हा ईश्वर निर्माण होतो. आपल्याला माहिती असलेला ईश्वर तो आहे, तो सगुण रूप घेतो त्या मायेतनं. त्याच्यानंतर जेव्हा तीच परब्रह्माची अविद्या नावाची जी ताकद आहे ती जेव्हा परब्रह्मात ऍक्ट करतो तेव्हा आपल्यासारखे जीव निर्माण होतात थोडक्यात. आणि तीच त्याची प्रकृती नावाची एक तिसरी ताकद आहे, ती जेव्हा परब्रह्म ऍक्ट करते तेव्हा जग निर्माण होतं. इनसेन्शियल जड जग, म्हणजे सगळ्या जीवांचं जग अविद्येतनं येतं,
आम्ही त्यातनं बाहेर पडलो तर आपण परत ब्रह्मप्राप्ती होईल आपली. आपण सगळे म्हणजे विवेकानंद म्हणतात तसं की वी आर नॉट ह्युमन बिंग्स ट्राईंग टू सीक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स. म्हणजे आपण आध्यात्मिक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न करणारे माणूस नाही होत. वी आर स्पिरिच्युअल बिंग्स हॅव्हिंग ह्युमन एक्सपिरियन्स. वी जस्ट डोंट नो. आपल्याला माहित नाही की आपण ऑलरेडी ते आहोत आणि म्हणून आपण याच्यामध्ये अडकलेलो आहोत. सो 3 स्टेजेस सगळ्यांना मान्य द्या. 3 स्टेजेस सगळ्यांना मान्य आहेत. आपण ईश्वरापर्यंत पोहोचलो. म्हणून हा 6वा श्लोक आहे. एष सर्वेश्वरः एष सर्वज्ञः एषोऽन्तर्यामी एष योनिः सर्वस्य प्रभावाप्ययोगी भूतानां. या ईश्वरामध्ये सगळ्याचं मूळ आहे. थोडक्यात सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तो सर्व काही जाणणारा, सर्वांच्या अंतर्यामात असणारा, या आत्म्यामधून सर्व जगाची उत्पत्ती होते आणि या आत्म्यामध्ये ते विलीन होते. बरोबर आहे. छोटीशी गोष्ट सांगणारी येतात तुम्ही 7व्या याच्याकडे जायच्या आधी की त्यातनं आपल्याला त्या आता या 3च्या मागे कोण आहे बाबा याची जरा माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. जनक राजाची गोष्ट आहे. थोडी मोठी गोष्ट मी छोटी करून सांगतो वेळेच्या अभावी. जनक राजा जागेपणी त्याचा दिवस जनक राजा पहिले म्हणजे रामायणातलं पात्र आहे आपल्याला माहिती आहे. पण तो मोठा तत्वज्ञानी होता, जीवनमुक्त होता. त्याच्या आयुष्यामध्ये अष्टावक्र हे त्याचे गुरु होते. अष्टावक्र गीता नाव ऐकलं असेल. अद्वैत तत्वज्ञानाचं सर्वात उच्च असं ते म्हणजे पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही. जनक राजाचा दिवस सगळा गेला. त्याचं म्हणजे काय राज्यकारभार सकाळी काय चालवायचं करून झाला. म्हणजे राजा आहे शेवटी तरी सगळ्याचा अधिकार गाजला. असं झालं तो झोपायला गेला. त्याचं स्वप्न पडलं. नाही तो झोपला. राजा तो जागा झाला तर मी सांगत नाही. जनक राजाला असं दिसलं की त्याच्यावर कोणीतरी हल्ला केलाय आणि त्या राजाने त्याला हरवलंय पूर्णपणे आणि त्याला तो म्हणजे त्याच्या जीवाची भीक मागतोय. राजा म्हणतो की तुझं राज्य सोडून त्याने त्याला जिंकलंय. तू सांगतो की तुझं राज्य सोडून तू निघून जाईल तर मी तुझा जीव म्हणजे तुला जिवंत सोडतो. म्हणून जनक राजा एक दिवसभर चालून दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचतो. म्हणजे एक दिवसभर चालून म्हणजे त्याचं राज्य छोटा असेल असं वाटतं पण आपण समजून घेऊया थोडं की तो दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचतो आणि फार बिकट अवस्था आहे. शरीरावर खूप घाव आहे. त्याला काही सुचत नाहीये आणि भूक लागली प्रचंड. म्हणून तो अन्न मागायला जातोय एका देवळासमोर आणि त्याच्यापर्यंत जेव्हा अन्न वाटत येतात तोपर्यंत अन्न संपलेलं असतं आणि अगदी एक शेवटचा भाताचा कण राहिलेला असतो. तो म्हणतो मला एवढा तरी दे, माझी अवस्था खूप बिकट आहे. म्हणून तो जेवणाचा शेवटचा भाताचा कण तो जो वाढणार असतो तो त्याला तो समोरून एक कावळ्या तो अन्नाचा कण पण घेऊन जातो. अशी अवस्था जनक राजाची आणि त्याला काही सुचत नाही आणि त्याच्यामध्ये तो तरतरून धावून उठतो स्वप्नात आणि उठलेला त्याला दिसते की अरे आपण तर राजप्रसादात आहोत. आणि तेव्हापासून जनक राजाला थोडस काय म्हणतात वेळ लागल्यासारखं होतं. तो एवढंच बोलत असतो की हे खरं आहे का ते खरं आहे, हे खरं आहे का ते खरं आहे, एवढंच तो बोलत राहतो. सगळ्या राण्या वगैरे येतात. ते म्हणतात अरे काय झालं आता म्हातारे झाले काय झालं असं का बोलत नाही. हे खरं आहे का ते खरं आहे एवढंच विचारतात. एक दिवस असं जातो हे खरं आहे का ते खरं आहे. राजदरबारात सुद्धा कोणी काय विचारलं की हे खरं आहे का ते खरं आहे एवढंच जनक राजा बोलतो. शेवटी दुसऱ्या दिवशी अष्टावक्र मुनी येतात. जुने जाणते असल्यामुळे त्यांना समजतं की जनक राजांनी काय केलं आणि काय झालंय त्याच्या ह्याच्यामध्ये साधारण. ते येऊन त्याच्याशी बोलतात. त्यांनाही तो तेच म्हणतो की हे खरं आहे का ते खरं आहे. अष्टावक्र मुनी जनक राजाला काय म्हणतात की तू आत्ता या क्षणी तुझा सगळा राजदरबार तुझ्या राण्या वगैरे सगळे इथं आहेत. इथं तू आहेस का, तू आहेस का इथं. म्हणतो मी आहे इथं. तुला जे स्वप्न पडलं होतं इथं तुझा फार पराभव झाला होता आणि तुला काही खायला मिळत नव्हतं अशी परिस्थिती होती. तिथं तू होतास का. म्हणलं हो तिथं पण मी होतो. अष्टावक्र म्हणतात ना हे खरं आहे ना ते खरं आहे फक्त तू खरं आहेस आणि तू आहेस म्हणून हे सगळं तुला इथं पण दिसतंय आणि इथं पण दिसतंय. फक्त तू खरं आहेस. आता कुठेतरी त्याला गाढ झोप पण लागली असेल पण गाढ झोपेत काही होत नाही म्हणून मी तिसरी अवस्था इथं आणली नाही. पण अष्टावक्र मुनी एवढंच त्याला सांगतात की तू खरं आहेस बाकी सगळं खोटं आहे. म्हणजे तुम्ही वैद्यकीय प्रकरणामध्ये साधारण या गोष्टीचा वापर करून गौडपादांनी हे पुढं खुलवलंय. म्हणजे हे वाचण्याच्या गोष्टी 1 तासात मांडण्याचा विषय नाही खरं तर. म्हणून मी तुम्हाला विचार करायला इन्स्टिगेट करायचा प्रयत्न करतो. फक्त हा विचार रोज करा की हे खरं आहे का खोटं आहे मी तो बसलोय हे. हा विचार करा, खरंच विचार करा. समोर बघा, असा विचार करा
की मला दिसतंय म्हणून हे जग आहे का मी बघतोय म्हणून हे जग आहे. अजून एक विचार सांगतो तुम्हाला. मी कुठली गोष्ट जेव्हा बघतो तेव्हा काय घडत असतं की मला एक खुर्ची दिसते तर काय तिथनं येणार तो लाईट येतो माझ्या डोळ्यात पडतो, रेटिनामध्ये जातो, तिथनं काहीतरी न्यूरॉन्स फायर होतात माझ्या मेंदूमध्ये आणि मला कळतं की बाबा ही खुर्ची आहे. तर आपण जो FMRI आणि MRI स्कॅन आत्ताच्या शास्त्राच्या हिशोबाने जरी सगळे लावले तरी काहीतरी न्यूरॉन फायर होत आहे इथपर्यंतच ते कॅप्चर करू शकतं फिजिकली. त्याच्या पुढे जाऊन ती खुर्ची आहे हे मला का कळलं याचं गणित अजून सुटायचं शास्त्रातनं. हे खुर्ची आहे मला काय कळलं एवढंच मला कळलं की काहीतरी न्यूरॉन्स फायर झाले माझ्या ब्रेनमध्ये. फिजिकल ऍक्टिव्हिटी ग्रोस मॅटर बद्दल सगळं कळलं पण त्याच्या मागे जी चेतना आहे ती कुठेही तुमच्या FMRI स्कॅन मध्ये दिसत नाहीये आणि ती मला दिसते खुर्ची. आता मी ती बघतोय म्हणून ती मला खुर्ची दिसते हा विचार करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता मी म्हणलं असं की ना हे खरं आहे ना ते खरं आहे तू खरं आहे असं जगाला सांगितलं. एक दोन उदाहरणं दिले समजून सांगायला की आता हे असा विचार करा की ते जे ब्रह्म आहे किंवा परमात्मा आहे तुम्ही त्याला काय म्हणा आत्मा म्हणजे ब्रह्म आहे त्याचा आपण सगळे अपिअरन्स होतो किंवा त्याच्यापासूनच आपण सगळे बनलेलो आहोत असा हा मुद्दा आहे. म्हणजे या ज्या 3 अवस्था आहेत वेदांतातली एक दोन उदाहरणं देतो. सोनं, हा सोन्याची आपल्याकडे काय अंकी असते, नेकलेस असतं, अजून काय दुसरं एक काहीतरी आभूषण घ्या तुम्हाला माहिती असेल काहीतरी मुकुट आहे बाबा सोन्याचा. असे 3 आभूषणं आहेत माझ्याकडे. तर असं म्हणू शकतो की तो मुकुट आहे म्हणजे ती माझी जागृत अवस्था आहे. नेकलेस जे आहे किंवा काय अंगठी जी आहे ती माझी स्वप्नावस्था आहे. नेकलेस जी आहे ती माझी सुषुप्ती आहे. पण या सगळ्याच्या मध्ये मूळ काय आहे, कॉमन काय आहे? सोनच तुम्ही या सगळ्यामधनं काढून घेतलं तर हे 2 गोष्टी राहतील का? नाही राहणार. आणि पण मी तुम्हाला सांगितलं हे नेकलेस म्हणजे सोने बरं का. तुम्ही त्या नेकलेस मध्ये जर सोनं शोधायला गेलात आणि जर नेकलेस वितळवलं समजा तुम्ही म्हणाल सोनं गायब झालं. म्हणजे नेकलेस म्हणजे पण सोनं नाही पण ते नेकलेसचं अस्तित्व त्या सोन्यामुळे वितळलेलं सोनं सोनच आहे. पण आपण असा विचार केला की ते नेकलेस म्हणजे सोनं आहे म्हणजे माझी जागृत अवस्था म्हणजे परब्रह्म आहे तर नाहीये. या सगळ्याचं मूळ कारण परब्रह्म आहे किंवा सगळ्याचं मूळ सोन्यामध्ये. म्हणजे सोन्याचं उदाहरण खूप समजायला सोपं आहे साधारण. अजून एक छान उदाहरण आहे. असा विचार करा की एक मुलगा गावाकडे राहतो त्यांनी कधी सिनेमा पाहिला नाही थिएटरमध्ये. त्याला ते वडील सांगतात की आपण तुला सिनेमा बघायला मिळतो आणि वडील सांगतात की एक मोठी स्क्रीन असेल किंवा पडदा असेल त्याच्यावरती चित्र दिसतात बरं का तिथं गेला की त्याला काहीच माहित नाही थिएटर म्हणजे काय असतं आणि काहीच माहित नाही. वडील त्याला घेऊन जातात सिनेमा बघायला आणि नेमका त्यांना 5 मिनिटं उशीर होतो. ते हात जातात तोपर्यंत सिनेमा चालू झाला. अंधारात जाऊन बसतात आणि समोर सिनेमा दिसतोय. हा आता त्या सिनेमाकडे ते बघतायत दिसतोय म्हणजे सिनेमा काय गब्बर शोले चालू आहे असं समजा किंवा असं समजा की महाभारत चालू आहे तिथं स्क्रीनवरती. आपण जरा देवळात बघतो महाभारतचा विषय काढू. तर मुलगा 10 मिनिटांनी विचारतो वडिलांना की बाबा पडदा कुठे आहे. मी म्हणतात तर पडद्यावरती दिसेल. मला तर पडदा दिसत नाहीये समोर. तर वडील म्हणतात की अरे ते दिसतंय ना समोर तो कृष्ण आणि अर्जुन दिसतोय ना तिथं पडदा आहे. तो म्हणतो अच्छा पण तो कृष्ण आणि अर्जुन म्हणजे पडदा आहे का. वडील म्हणतात नाही त्याच्या मागे तुला आधी अशी मोठी सेना दिसते. असा विचार करा की कृष्ण गीता सांगतोय मागे मोठी सेना उभी तर ती मागे मोठा सेना सारखं दिसतोय तिथं मागे पडदा आहे. ते म्हणतात अच्छा ती सेना म्हणजे पडदा आहे का. मुलगा म्हणतो ते म्हणतात नाही ते मोठा आकाश दिसतंय तिथं तो सगळा पडदा आहे. मुलगा म्हणतो ते आकाश म्हणजे पडदा आहे का. ते म्हणतात नाही हे म्हणजे काहीच पडदा नाही तो पडदा आहे तिथं. मुलगा म्हणतो हे इथला काहीच पडदा नाही. म्हणजे मुलाला कन्फ्युजन आहे. याचा अर्थ असा बाबा की आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा सिनेमा चालू ऑलरेडी बाजूला आपल्याला माहित नाहीये की स्क्रीन कुठे आहे. ती स्क्रीन आपल्याला शोधायची तो पडदा आपल्याला शोधायचा आहे. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ऑलरेडी जगाचा प्रपंच चालू असतो. म्हणजे तुमच्या चेतनेमध्ये तो चित्रपट चालू असतो. मी म्हणलं आपण बघतोय म्हणून जग दिसतो. तुमच्या चेतनेमध्ये तो चित्रपट चालू आहे. आपल्याला तो चित्रपट आता म्हणजे हा प्रश्न जर सोडवायचा असेल वडिलांना तर मध्यंतर होतं. मध्यंतरामध्ये सिनेमा थांबतो आणि दिवे लागतात तेव्हा पडदा दिसतो. तेव्हा वडील सांगतात की हा बघ हा पडदा आहे. आता सिनेमा बंद करणं हा योग मार्ग आहे.
माझं मन सगळ्या गोष्टींपासून दूर करणं, सगळ्यापासून शटडाऊन करणं हा योग मार्ग आहे. म्हणजे मला पडदा दिसतोय, आपल्याला तो पडदा शोधायचा आहे, म्हणजे मला पडदा दिसतोय. सो पण आपल्याला म्हणजे अवघड मार्ग आहे तो. एक मार्ग हा झाला की मी पूर्ण बंद केला. पण आता तेव्हा जेव्हा मुलाला सांगितलं की बाबा हा पडदा आहे, त्याच्यानंतर पिक्चर जरी चालू झाला तरी सुद्धा त्याला माहिती आहे पडदा कुठे. सो हा पडदा आपल्याला विचारातून शोधायचा आहे. मी म्हटलं असं की 2-3 विचार की तुम्हाला माहिती आहे की काय खरं आहे काय खोटं विचार करा. स्वप्न खरं आहे का मी जगतोय ते खरं आहे. रवींद्रनाथांनी सांगितलं की दिस इज अ ड्रीम. हे ब्रह्म बघत असलेलं स्वप्न आहे आपण ज्यामध्ये जगतोय ते. ठीक आहे, थोड्याशा अवघड गोष्टी आहेत पण मी थोडं सोपं करून सांगितलं. अजून एक उदाहरण आहे समुद्र. आता आपण म्हणतो समुद्रामध्ये लाटा आहेत, बुडबुड्या आहेत, अनेक गोष्टी आहेत. पण या सगळ्याचा बेस कमी तुम्ही येत ना, हे सगळ्याचं मूळ कुठे आहे? पाणी आहे. तुम्ही पाणी काढून घेतलं तर ना लाटा असतील ना बुडबुडे असतील. ठीक आहे, सो हे जे शेवटचं या तिन्हीच्या पलीकडे जाणारं रूप आहे की नाही, हे सब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो ना आपण, की मला या समोरच्या सगळ्या गोष्टी माझ्या चेतनेला ऑब्जेक्ट करतायत, आड येत आहेत, म्हणून मी या सगळ्या गोष्टींना ऑब्जेक्ट म्हणतो किंवा वस्तू म्हणतो. आपल्याला तो सब्जेक्ट शोधायचा आहे, करता शोधायचा आहे. त्यामुळे कुठेही हा आत्मा परमात्मा ब्रह्म सुटताना त्याला ऑब्जेक्टिफाय करू नका. आता तेच ह्या 7व्या श्लोकामध्ये आहे. 7वा श्लोक वाचूयात. प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. सो साधारण आपल्याकडे अजून एक 15-20 मिनिटं आहेत ना साधारण, म्हणजे आपण मी शेवटच्या 5 मिनिटात ओंकारापर्यंत पोहोचता येईल. आता या 7व्या श्लोकामध्ये 5 मिनिटं या श्लोकावरती घेऊयात. या श्लोकामध्ये आधी तुमचं खरं स्वरूप, चौथं, मी मगाशी आपण म्हणलं होतं की आत्म्याचे 4 पाद आहेत, त्यातले 3 पाद आपण पाहिले. आता चतुष्पाद, चौथा पाद सांगता येते. तो काय नाहीये हे आधी सांगितलं. याच्यामध्ये न अंतःप्रज्ञा न बहिष्प्रज्ञ. अंतःप्रज्ञ पण नाहीये, बहिष्प्रज्ञ, हे दोन्ही पाद इथे नाकारले. म्हणजे स्वप्नावस्थेतला मी पण म्हणजे आत्मा नाहीये, जागृतावस्थेतला मी पण आत्मा नाहीये. नो भयतप्रज्ञ म्हणजे एक इन बिटवीन स्टेट म्हणा, म्हणजे सगळं निगेट करायचा प्रयत्न केला, सगळं नाहीये. म्हणजे एखादा माणूस कोमात आहे, एखादा माणूस ड्रग्ज घेऊन चालू खूप हाय मध्ये गेलाय, तो स्वप्नात पण नाही आणि जागा पण नाहीये, अशी अवस्था म्हणजे पण आत्मा नाहीये. न प्रज्ञान घन म्हणजे जो सुषुप्तावस्थेतला मी आहे तो पण मी नाहीये, तो पण आत्मा नाहीये. न प्रज्ञम ना प्रज्ञम, हे 2 शब्द थोडे जवळ आहेत, आपण आता थोडेसे बाजूला ठेवले. ठीक आहे, आता हे काहीही नाहीये आत्मा म्हणजे. न प्रज्ञम ना प्रज्ञम म्हणजे ईश्वरी शक्तीचा अंश पण नाहीये किंवा ईश्वरी शक्ती नसलेला माणूस पण, म्हणजे थोडक्यात या सगळ्या प्राज्ञतेच्या सगळ्या गोष्टी इथे निगेट केल्या. म्हणजे पण आपण सोप्या भाषेत असं म्हणू की आपल्या 3 अवस्था मधल्या आपण नाही होत. हा आत्मामध्ये या 3 अवस्था नाही, जागरूक, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे आत्मा नाही होत, त्याच्या मागे कोणतरी आहे. अदृष्टम, आता जो आत्मा आहे तो कसा आहे ते सुद्धा, तो काय नाही आहे पहिले सांगितलंय, आणि मग तो काय आहे. मी म्हटलं असं की ती गोष्ट अशी आहे की तुम्हाला ती भाषेत पकडता येण्याजोगी नाहीये, त्यामुळे ती काय नाहीये सांगणं सोपं आहे. सगळ्या वेदांतामध्ये नीती वापरलेलं आहे की हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, म्हणून हे आहे. आणि ते काय आहे सांगता येणं खूप आवड आहे. म्हणून पहिली गोष्ट काय, अदृष्टम, याचा अर्थ असा जाऊन समजून घ्या की तुमच्या पंचेंद्रियांच्या पकडीत नाहीये तो आत्मा. म्हणजे ना त्याचा वास घेऊ शकत ना, तुम्ही त्याला चव घेऊ शकत, बघू शकत नाही. अदृष्टम, दृष्ट असतील असतं ते पंचेंद्रियाच्या याच्यामध्ये नाहीये. अव्यवहार्य, त्याच्याशी तुम्ही ट्रान्झॅक्शन नाही करू शकत, व्यवहार करू शकत नाही. पण तो त्या सगळ्या व्यवहाराचा मिळतो नसला तर कुठलेच व्यवहार तुमचे घडणार नाही. अव्यवहार्य. अग्राह्य, तुम्ही तुमच्या कर्मेंद्रियांनी त्याला ग्रास्प करू शकत नाही, हाताने पकडू शकत नाही, पायाने टच करू शकत नाही. म्हणजे जे कर्मेंद्रिय आहेत त्यांनी ग्राह्य नाही येतो. अग्राह्य काय नाहीये सांगतोय बरोबर. खूप मोठा महत्वाचा श्लोक आहे. शेवटी आपण अख्खा वाचू एकदा, मी एक शब्द मुद्दाम अख्खा वाचतोय. अलक्षण, त्याला काही लक्षण नाहीये, तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही भाषेमध्ये. ठीक आहे. अचिंत्यम, तुम्ही त्याचा विचार करू शकत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी तो काय नाहीये सांगतोय. अचिंत्यम. अव्यपदेशम, ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणलं की भाषेत त्याला बांधू शकत नाही थोडक्यात. आता तो काय आहे तिथे जातोय आपण. आता अ झालेले आहेत सगळे. अव्यपदेशम नंतर पहिली गोष्ट काय आहे, एकात्म प्रत्यय सारम, स्वतःचा आत्म्याचा विचार करून जाणून घ्यायची गोष्ट आहे. एकात्म प्रत्यय सारम, तुम्ही त्याचा
विचार आपला बॉडी माइंड अशा पद्धतीने केला तर तुम्हाला संसार दिसेल, तुम्ही त्याचा आत्मा म्हणून विचार केला तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. एकात्म प्रत्यय सारण प्रपंचोपशमन म्हणजे हा जो काही प्रपंच चालू आहे त्याच्यातली शांतता आहे थोडक्यात आत्मा म्हणजे. प्रपंचोपशमन शांतम या ब्रह्मांडातली शांतता थोडक्यात. शांतता म्हणजे आवाज नसणे असं मी म्हणत नाहीये, तुम्ही समजून घ्या, म्हणजे त्याचा मतितार्थ समजून घ्या. ती शांतता ही आहे. शिवम तर शिवम म्हणजे ऑस्पिशियस असणं थोडक्यात, म्हणजे सुमुहूर्त म्हणतो आपण, म्हणजे चांगली गोष्ट एखादी शिव म्हणजे. शिवाचा अर्थ तो आहे साधारण संस्कृतमध्ये. शिवम अद्वैतम हे एकमेव उपनिषद असेल की हा शब्द असा नीट आलेला आहे की अद्वैत, विशिष्ट अद्वैत, शुद्धाद्वैत काय मांडलं तिथे त्यांनी स्पष्टपणे म्हणले अद्वैत याच्यासारखं दुसरं कोणी नाही, राजा दुसरं काही नाहीच आहे, फक्त आत्मा किंवा ब्रह्म या जगामध्ये आहे. आपण सगळी त्याच्यामधनं निघणारी अपिअरन्सेस आहोत, फॉल्स अपिअरन्सेस. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या आहे. सो अद्वैत आहे, देर इज नो सेकंड रियालिटी. विचार करा, म्हणजे तुम्ही खरे नाही आहात असं थोडक्यात सांगते. अद्वैत फक्त ब्रह्मसत्य आहे. अद्वैतम चतुर्थम म्हणते, त्याला चौथं मानलं जातं, मानतोय आपण. दिस द फोर्थ आस्पेक्ट. चतुर्थ पाद स आत्मा, तर तो चतुर्थ पाद जो आहे तोच खरा आत्मा आहे. बहिष्प्रज्ञ नाही, अंतःप्रज्ञ नाही, सुषुप्ती नाही. हा चतुर्थ पाद हा हे ज्या श्लोकामध्ये जे एक्सप्लेन केले तो खरा आत्मा आहे. तिथं आपल्याला पोहोचायचं आहे. सविज्ञेय तो जाणा, तो जाणण्यासाठी विचार करा. म्हणजे मी सोपं उदाहरण सांगतो की तुम्ही असे बसलेले असताना सुद्धा हा विचार कुठेतरी मनात राहायला पाहिजे की मला चुकलं. तुमचा आत्म्याला काहीच फरक पडत नाही, तो त्याचा साक्षी आहे. त्याच्या कॉन्शियसनेस मध्ये किंवा त्याच्या प्रकाशामध्ये तुम्हाला कुठेतरी ते लागलंय, तुमच्या शरीराला लागलंय, तुम्हाला लागले नाही. आजारी पडला तर कधी कधी असा प्रयत्न करून बघा की आतमध्ये दुखत असेल तेव्हा खरंच एक 5 सेकंद तुम्हाला बरं वाटतं. 5 सेकंदच वाटतं, कारण आपली तेवढी शक्ती नाही आहे तेवढा विचार खूप वेळ करायची. ती अनेक वर्ष आपण करत राहिलो. जागृतावस्थेत तो विचार करत मी परत म्हणतो की जागृतावस्थेत कुठलंही ध्यान न करता, कुठलंही नाम न घेता तिथं जायचा प्रयत्न आहे हा. पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही त्या गोष्टी करू नका. त्यांना बळकटी येईल ह्या विचाराने तुम्ही नाम का घेते, मला इथं जाण्यासाठी मी नाम घेते. ठीक आहे. स आत्मा सविज्ञेय आहे, ते आपल्याला जाणायचं. एक श्लोक आता अख्खा पूर्ण म्हणतोय एकदा. नांतः प्रज्ञम न बहिष्प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञानगणम न प्रज्ञम नाप्रज्ञम अदृष्टम अव्यवहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेश्यम एकात्म प्रत्यय सारम प्रपंचोपशमम शांतम शिवद्वैतम चतुर्थम म्हणते स आत्मा सविज्ञेय. सगळ्यात म्हणजे गहन आणि सर्व तुमच्या उपनिषदाचं वेदांताचं सार सांगणारा हा श्लोक आहे. खूप मोठा म्हणजे जाणून घेणारा असा श्लोक आहे. साधारण अंदाज काय समजले म्हणजे आपल्याकडे जेव्हा 10 मिनिटं उरले म्हणून मी आता ओंकाराकडे सरकतोय. मी म्हटलं असं की एका तासात मांडण्याचा हा विषय नाहीये, पण मला मांडुक्य उपनिषद तुमच्यासमोर ठेवायचं होतं, विचार करायला भाग पाडणं जास्तीत येते. तो विचार करण्यासाठी मी तुम्हाला काही रेफरन्सेस देईन, ते पुस्तकं वाचून तुम्ही विचार करू शकता. आपण अजून काही गोष्टी लेक्चरच्या थ्रू करू शकतो. पण आता मी म्हटलं तसं की आपल्याला काहीतरी कृती लागते, काहीतरी करायचं असतं. आपल्याला नुसता आत्मविचार करून आपल्याला शांतता मिळत नाही, आपल्याला काहीतरी कृती लागते. तर आता उपनिषद तुम्हाला सांगते की बाबा हे करून तुम्ही ध्यान कसं करू शकता. ओंकाराशी कसं म्हटलं असं की ओंकारच सर्व काही आहे. त्यातनं मी पुढचे 3 श्लोक वाचतो आणि मग 4था श्लोक सांगतो. सोयम आत्मा अध्यक्षर ओंकारो द्विमात्रम पादा मात्रा मात्रास्य पादा अकार उकारो मकार किती. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, तुमच्या आत्म्याच्या 4 मात्रा आहेत, तशाच ओंकारामध्ये 4 मात्रा आहेत, पण त्याच्यात 3 मात्रा आहेत, अकार उकार मकार. हा, तर त्यांनी रिलेशन लावायचा प्रयत्न केला. ओम मध्ये 3 मात्रा आहेत. ओम हे या आपल्या आत्म्याच्या 3 अवस्थांचं प्रतीक आहेत असा विचार करा. पहिली आपलं पहिल्या माहितीतली अवस्था आहे सगळी जागृत अवस्था आहे, ती अ मध्ये आपण जाणूया. जागरित स्थानो वैश्वानर अकार मात्रा, पण अकार प्रथमा मात्रा आपतेरादी मत्वाद्वा आत्मोकी हवय सर्वान कामात. हे पुढचं सगळं सोडून द्या, पण अर्थ असा आहे की तुम्ही अकार ही मात्रा जागृत स्थानामध्ये वापरा,
जिथं तुम्ही सर्व आयुष्य म्हणजे पंचेंद्रियांनी सर्व गोष्टींचा भोग घेताय थोडक्यात. याचं रिलेशन तुम्ही अशी लावा. तुम्ही विचार करा, आपण ओम म्हणताना नॉर्मली खूप वेळ म्हणतो, शेवटी म म्हणतो छोटासा, कारण गाढ जो म्हणजे शेवटी असते, तू स्वप्न जेवढी जास्त आणि खूप वेळ म्हणतो आपण ओम म्हणताना. कसं म्हणायचं याच्यावरती माझी मास्तरी नाही, पण मी आपण नॉर्मली म्हणतो पहिल्यांदा तेव्हा साधारण असंच म्हणतो. रिलेशन नावाला अर्थ नाही. पहिली गोष्ट जागृत अवस्था. दुसरी गोष्ट स्वप्नस्थान तैजस उकारो द्वितीया मात्रा. दुसरं स्थान स्वप्नस्थान तेजस उकार. पूचा अर्थ पूचा संदर्भ तुमच्या स्वप्नस्थानाशी लावा. म्हणजे तुम्ही स्वप्नात आहात असा विचार करा. आता परत त्याचं पुढचं उत्तर शाळा उभयात्व द्वारा उत्तर उभा, म्हणजे हे पुढचं सगळं वाचायची गरज नाही. म्हणजे त्यात तुम्ही काय करत असताय मागच्या उपनिषदाच्या श्लोकांमध्ये तिथे थोडंसं दिलेलं आहे. तिसरं सुषुप्त स्थान हा प्राज्ञो मकार तृतीया मात्रा मितेर पितेर वा मिनोती हवा निगम सर्व आपिदिश्च भवतीय एवं मिळतो. तुमची जी सुषुप्ती आहे ती मकारामध्ये विचार करायचा. ओंकाराचा तिसरा जो आहे ही संपूर्णता आहे. म्हणजे तुमचा ओंकार पूर्ण झाला आहे. ऍक्च्युली तुमची काय म्हणतात ती तिसरी जी अवस्था आहे, तुम्हाला माहिती असलेली ही तिसरी अवस्था आहे. तुमचा ओंकार पूर्ण झाला आहे. या अवस्थेत सर्व पूर्ण होतं. आणि तसं बघायला गेलं तुम्हाला सुषुप्तीमध्ये आत्मशांतीचा अनुभव होतो, पण तुम्ही सुषुप्तीत असता त्यावेळेला तुम्हाला ते जाणवत नाही. जे लोक खरं जीवनमुक्त आहेत ते किंवा जिवंत असताना परमात्म्याचा त्यांना अनुभव झालेला आहे, ते आता सुद्धा ते सुषुप्ती आहे जागृत त्यांना फारसं काही हे नसतं. म्हणजे रामकृष्णाची एक छोटीशी गोष्ट आहे की त्यांना जेव्हा भुशाचा कॅन्सर झाला होता तेव्हा ते खूप दुखत होतं त्यांना. एक दोन महिने त्यांचा जो सेवक होता त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला खूप दुखतंय का, तुमच्या चेहऱ्यावरती तर तुमचं हे दुखतंय ते दिसतंय. तेव्हा ते तेच म्हणले की अरे मला दुखतंय खूप. तो तेच म्हणला, मग तो तेच म्हणला की तुम्ही तर तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेली आणि तरी तुम्हाला कसं काय दुखतंय. तेच म्हणले की अरे तू पकडलंच मला. त्यांच्या आतमध्ये त्याला हे कळलं होतं की त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाला काहीच कुठं दुखत नाही, त्यांच्या शरीराला दुखतंय हे त्याला कळलं होतं. आणि त्यांना समजलं की बाबाला कळले. अनेक गोष्टी आहेत अशा. म्हणजे तुम्हाला जे चमत्कार घडवतात ना मोठी लोक, आपण ऐकतो हे का घडवू शकतात, कारण त्यांना कळलेलं असतं की हे सगळं खोटे आहे. त्या सगळ्या नाड्या खोट्या गोष्टींच्या नाड्या सहज त्यांच्या आत्मस्वरूपांना आलोच करत असतात असा मी विचार करतो. खरे चमत्कार घडत तर नाही, कारण सगळं खोटंच आहे. याच्यामध्ये हे सांगितलं की हे सगळं खोटं आहे आता जे चालू आहे. त्यामुळे चमत्कार हा चमत्कार नाहीच आहे, तो खोटाच आहे सुद्धा भाषेमध्ये. ठीक आहे, आपल्या 3 गोष्टी झाल्या, 3 झाल्या. पण आपल्याला चौथी चतुष्पाद हा जो सांगितलेला आहे, जो आपला मूळ परमात्मा आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये या 3 अवस्था तुम्हाला सगळ्यांना दिसतात. असा विचार करा की तो प्रकाश म्हणून या सगळ्या अवस्था दिसतात तुम्हाला. तो कुठे आहे? ओंकारामध्ये. तैत्तिरीय उपनिषद मांडणी सांगितलंय सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितम गुहायाम परमे व्योम. तिथं सगळं देवाचे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हणजे देवाची परिभाषा केली थोडक्यात. यो वेद निहितम गुहायाम परमे व्योम. तुमच्या हृदय ग्रंथीच्या आतमधल्या गुहेमध्ये कुठंतरी तो लपला, त्याला शोधा. आता तुम्हाला फिजिकल आपल्याला काहीतरी हवं असतं ना, म्हणून असा विचार करा. आता शेवटचा श्लोक वाचून विचार करूया आपण. अमात्र चतुर्थो अव्यवहार्य प्रपंचोपशमः शिवोद्वैतः एवं ओंकारः आत्मैव संविशन्त्यात्मनः आत्मानं एवं वेद. अमात्रम चतुर्थः. अमात्र आणि शेवटची आहे. तू काय अमात्र म्हणजे आता तुम्हाला मी माझ्या जे शीर्षक आहे ओंकारानंतर जी शांतता आहे, आपण ओम नंतर जी 2 सेकंद शांतता आहे त्यातच तुमचं खरं स्वरूप शोधायचं. अमात्र चतुर्थ ही शेवटची मात्रा आहे आणि त्याचं रिलेशन तुम्ही हे सर्व जीवनाचं सार आहे. ते सापडलं तुम्हाला की खरं सत्य सापडणार आहे. त्यामुळे याच्या पुढे आपण साधारण ध्यान करताना काय कराल तुम्ही साधारण. तर जेव्हा तुम्ही हे ओंकारचं ध्यान आपण सोमवारी जे शिकलो की एक पद्धत झाली. ध्यान कर तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. पण तुम्ही जेव्हा ओंकार म्हणत असाल की तुम्ही बाबा कुठेतरी म्हणू शकता 10, 11, 12 ओंकाराचा फक्त जप केलाय. आणि ओंकार हा प्रत्येक म्हणजे अगदी बुद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म सगळीकडे ओंकाराला तेवढंच स्थान आहे. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आहे.
आपल्या हिंदूंमधनं निर्माण झालेल्या सर्व धर्मांमध्ये ओंकाराला तेवढंच मोठं स्थान आहे. त्यामुळे आपण कुठल्याही मंत्र्याची सुरुवात सुद्धा ओमनीच करतो. म्हणजे तो देव आहे थोडक्यात. ओम ह्या भाषेमध्ये तुम्हाला देवाचं स्वरूप सांगायचं झालं तर ओम हे आहे थोडक्यात. सो म्हणून आपण ओंकाराचा जप करतो. त्यामुळे तुम्ही नमशिवाय म्हणलं नाही, गणेशाय म्हणलं तरी चालतो. ओंकार नुसता म्हणला तरी तुमचं नाम घेतलं जातं असं मी म्हणेन थोडक्यात. त्याच्या पुढे आपण जे लावतो ते आपल्या जे आपले श्रद्धेय असतात त्याचं काहीतरी आपण पुढं जोडतो. म्हणजे आपल्याला त्याशी रिलेट होत आहे. नुसत्या ओंकाराशी रिलेट करायला दॅट इज युअर एंड पॉईंट थोडक्यात. सो जेव्हा आपण ओंकार म्हणतोय तेव्हा जेव्हा म्हणत असतो आपण ओम म्हणत नाही, आपण ओमच म्हणतो. आणि ऊची संधी झाली. त्यामुळे आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा आपल्या मनामध्ये आता बुद्धीशी जाणून घ्यायची गोष्ट आहे सगळी. मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये, मन आणि बुद्धी वेगळ्या गोष्टी आहेत दोन. पण तिथं कुठंतरी आपल्या मनामध्ये ओम म्हणत असताना आपली पूर्ण जागृत प्रपंच आजच्या दिवसाचा किंवा आपण सगळ्या कालच्या दिवसाचा आणि आपला स्वप्न प्रपंच काय स्वप्न पडला असेल तर ते आपल्याला सगळे आठवत येईल. पण असं विचार करा की मी जागृत अवस्थेत आहे, स्वप्नावस्थेमध्ये आहे. मग म्हणताना असं विचार करा मी गाढ झोपतोय आणि ओंकार पूर्ण झाला की 2, 3, 4 सेकंद शांतता ठेवा. लगेच आपण पुढे जाऊन घेऊन 4 ते 5 सेकंद शांतता ठेवावी. तिथं हा आत्मविचार करायचा की बाबा या 3 अवस्थांना बळ देणारा, त्यांना प्रकाश देणारा किंवा हे सर्व चालवणारा जी चौथी अवस्था आहे जी माझ्या मूळ आत्म्याची अवस्था आहे तीच म्हणलं असं की अद्वैत असल्यामुळे हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे, आत्मा ब्रह्म किंवा परब्रह्म आहे ज्याच्यामध्ये सगळं निर्माण झालं. त्याचा विचार करायचा आहे. मी म्हणलं असं की आज मी तुम्हाला ती विचार इन्स्टिगेट करायचा प्रयत्न केला. हा विचार तुमच्यापर्यंत खूप डिटेलमध्ये पोहोचवायचा असेल तर पूर्णामाशी घेतलेली अशी माहिती शंकर वारसातली गीता सांगते त्याच्यातनं हे सगळे विचार खूप डिटेल पद्धतीने मांडले जातात. ते विचार कसे मांडले जातात म्हणजे त्याच्यासाठी खूप अभ्यास करणं किंवा पण मी काही थोडंसं म्हणलं असं की हे माझं आजचं हे होतं ते थोडंसं इन्स्टिगेट करायचा प्रयत्न होतो, मला थोडंसं उद्युक्त करायचा प्रयत्न होता की अजून एक शेवटचा मार्ग आपल्याकडे आहे आणि तो कुठंतरी तुम्ही काय करू म्हणजे मला लागेल म्हणून मी थोडंसं ओंकाराशी थोडंसं ते आणि त्याच्यानंतर त्या शांततेशी रिलेट करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण 3 वेळा ओंकार म्हणून थांबूया. पण मी जस्ट एक समराईज करायचा प्रयत्न करतो. जागृतावस्था आहे तुमची, स्वप्नावस्था आहे तुमची, सुषुप्ती आहे, त्याच्या पलीकडे तुमचा आत्मा आहे जो या 3 अवस्थांना बळ देतोय. अजून एक छोटंसं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला मनात बिंबवायला मदत होईल. मी म्हणतो की सोन्याचं उदाहरण दिलं तुम्हाला किंवा मातीचं उदाहरण आहे. मातीचं काय एक छोटं भांड आहे, मोठं भांड आहे, एक माठ आहे. पण यात तुम्ही माती काढून घेतली तर त्याला काही राहणार आहे का? नाम रूप वगैरे बाहेर काही राहणार नाही. असं तुमच्यातला हा आत्मा जो आहे तो मी काढून घेतला तुमच्या शरीरामध्ये माणूस मरतो तेव्हा हेच होतो की शरीर मरतं आत्मा राहतो. सो आत्मा काढून घेतल्यावरती एक पुढचं काही राहणार नाही. हे अजून एक उदाहरण झालं मातीचं. किंवा अजून एक उदाहरण म्हणजे आता डोक्यात होतो पण ते अजून एक उदाहरण म्हणजे असा विचार करा की स्टेशन मास्तर आहे. एक मोठी राजधानी एक्सप्रेस आली असा विचार करा. खूप गर्दी आहे, खूप लोक आत चढत आहेत, बाहेर करतात. ही तुमची जागृत अवस्था आहे. स्टेशन मास्तर उभा आहे, त्याला हिरवा झेंडा दिसून ती पुढे जातो. ही तुमची जागृत अवस्था आहे. एक मागून मालगाडी आहे, काहीच नाही, थांबली, एकदम पोती चढली, आतमध्ये फार ऍक्टिव्हिटी नाही झाली, अंतर्मुख आहे किंवा ती तुमची स्वप्नावस्था आहे. स्टेशन मास्तर तिथंच उभा आहे, हिरवा झेंडा दिसून ते पुढे जातो. बराच वेळ गाडी काहीच नाही आहे स्टेशनवरती, शांतता आहे पूर्ण. ती तुमची कुठेतरी सुसुप्ती आहे. स्टेशन मास्तर तसाच उभा आहे, पुढची गाडी कधी बघायला. स्टेशन मास्तर म्हणजे कुठेतरी तुम्ही आहात तर तुम्हाला हा पुढे येणारा माणूस आहे असं हे तुम्हाला आजच्या जागृत अवस्थेत कुठेतरी रिलेशन लावण्याची पटकन समजणारी गोष्ट नाही. म्हणून मी याचे 2-4 उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. पण यातनं हा विचार तुमच्या मनामध्ये कुठेतरी सुरू करणं एवढीच माझी इच्छा होती थोडक्यात आज. होपफुली खूप अवघड झालं नसेल, खूप सोपं करून सांगणं खूप अवघड आहे आणि 1 तासामध्ये सांगणं खूप अवघड आहे जसं बघायला गेलं तर आपण असं वेळेत मी चिंता मी म्हणलं तसं आपण आपापल्या पद्धतीने ओंकार म्हणा मी आणि एकत्र म्हणून जेव्हा शेवटचा थांबेल तेव्हा पुढच्याने ओंकार चालू करूया. पण 2 ओंकारमध्ये किमान एक 4 ते 5 सेकंदाची शांतता ठेवूया. दुसरा ओंकार मी चालू करेन, तिसरा ओंकार मी चालू करेन सगळ्यांचा संपल्यावरती. आणि मी म्हटलं तसं म्हणताना तुमचा म्हणताना जेवढा वेळ म्हणता तेवढा वेळ आणि तुम्हाला पाहिजे असं म्हणा. पण असं म्हणत नाही की जास्त वेळ म्हणा म्हणतोय
प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते. म्हणजे हे खूप पर्सनल गोष्टी आहेत, आपल्याला समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मी सांगतोय म्हणून माझं बरोबर आहे असं नाही कुठेही. आपल्याला तुम्हाला जो अनुभव येतो तो सगळ्यात महत्वाचा आहे, स्वतःचा अनुभव होतो. तो तुमच्या पद्धतीने म्हणा. हो म्हणत असताना तुमची जागृत अवस्था लक्षात घ्या, तुमचं स्वप्नावस्था लक्षात घ्या. हो म्हणताना तुमची सुषुप्ती लक्षात घ्या, गाढ झोपेजवळ जातो असं लक्षात घ्या. आणि त्याच्या पुढच्या 5 मिनिटाच्या शांततेमध्ये कुठेतरी तुमच्या हृदयातल्या आतल्या ग्रंथीमध्ये कुठेतरी तो लपलेला आत्मा शोधण्याचा प्रयत्न करा. मी असं जातो, म्हणजे ही माझी पद्धत आहे. आपली आपली पद्धत शोधून काढायचा प्रयत्न करा. मी ती उपनिषदांची ती यो वेदन येतम गृहात हे आम परमेव म्हणजे ही कुठेतरी मनात बसली माझ्या. आपण म्हणूयात ओंकार. डोळे मिटून म्हणायला हरकत नाही, मी बरोबरच म्हणतो. मी सुरू केल्यावर तुम्ही सुरू करा. सगळ्यांच्या संपल्यावर मी पुढचा सुरू करेन, मग तुम्ही सुरू करा. 3दा म्हणून थांबू नका.